मित्रांनो, स्मार्टफोनच्या किमती वाढतायत हे सगळेच सारखं सांगतायत. रॅमच्या वाढलेल्या किमतींचं कारण होतंच, त्यात आता युद्धाचं कारणही पुढे येतंय. एकूणच नवीन फोन घ्यायचा विचार करत असाल तर घाई करा, कारण काही दिवसांमध्ये किमती आणखीनच वाढतील. हे सगळं तुम्ही याआधी ऐकलं असेल. आधी जे फोन 15,000 मिळायचे तेच आता 20-25,000 मिळत आहेत. त्यामुळे अशा महागाईच्या काळात कमी बजेटमध्ये चांगला फोन शोधणं म्हणजे गवतातून सुई शोधण्यासारखं आहे. पण टेन्शन नॉट. आमच्या टीमने 20,000च्या आतले बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी स्मार्टफोन शोधून ठेवलेत. हे फोन कोणते आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि घाबरू नका. बाकीच्या टेक चॅनलसारखं 20,000चं बजेट म्हणायचं आणि 22 ते 20,000चे फोन दाखवायचे असं काही नाही केलं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया या बजेटमधल्या ऑलराऊंडर अशा CMF फोन 2 प्रोने. नथिंगचा सब ब्रँड असलेल्या या कंपनीने अगदीच युनिक डिझाईन आणि बेस्ट फीचर्सचा चांगला मेळ घातलाय. MediaTek Dimensity 7300 चिपसेट मिळतोय. हा तगडा प्रोसेसर आहे आणि बॅटरी ऑप्टिमायझेशनही चांगलं करतो. सोबतच 20,000च्या बजेटमध्ये टेलिफोटो लेन्स देणारा हा कदाचित एकमेव ब्रँड असेल. सॉफ्टवेअरचं बोलायचं झालं तर नथिंग OS 4 मिळतं. यात अजिबात ब्लोटवेअर नसल्यामुळं एकदम क्लीन UI एक्सपिरियन्स मिळतो. फ्लिपकार्टवर याच्या 8GB प्लस 128GB व्हेरियंटची किंमत ₹19,000 आहे. स्टोरेज जास्त हवं असेल तर मग ही किंमत 21,000 पर्यंत जाते. ओके, ज्यांच्यासाठी बॅटरी हा मोठा इश्यू आहे त्यांच्यासाठी दोन ऑप्शन्स आहेत. पहिला म्हणजे ओप्पोचा K13. 7000 mAh एवढी मोठी बॅटरी आणि 80 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. स्नॅपड्रॅगन 6 Gen 4 प्रोसेसर मिळतोय. 50 मेगापिक्सेलचा मेन आणि 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. याच्या 8GB 128GB व्हेरियंटची किंमत ₹18,000 आहे. यातलाच दुसरा ऑप्शन म्हणजे रिअलमीचा P4. यातही 7000 mAhची बॅटरी मिळते. 50 मेगापिक्सेलचा मेन आणि 16 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. प्रोसेसर मात्र यात वेगळा आहे. मीडियाटेकचा डायमेन्सिटी 7400 प्रोसेसर यात मिळतो आणि याचं बेस व्हेरियंट हे 6GB रॅम सोबत येतं. 128GB स्टोरेज मिळतं. याची किंमत ₹20,000 एवढी आहे. सो या दोन्हीमध्ये तरी ओप्पोचा चांगला ऑप्शन आहे, कारण त्यात कमी किमतीत जास्त रॅम मिळते. पुढचा फोन आहे मोटोरोलाचा मोटो एज 60 फ्युजन. दिसायला एकदम प्रीमियम असा फोन आहे. कर्व डिस्प्ले येतो. स्लिक डिझाईन आणि वजनालाही हलका आहे. तसंच IP68 रेटिंग मिळतं, त्यामुळे वॉटर डस्ट प्रोटेक्शन बेटर आहे. 5500 mAhची बॅटरी मिळते. 68 वॉटचा चार्जर मिळतो. डायमेन्सिटीचा 7400 प्रोसेसर आहे. 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आणि 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो आणि 8GB 128GB व्हेरियंटची किंमत ₹20,000 आहे. याची आणखीन एक खासियत म्हणजे स्टोरेज 1 TB पर्यंत वाढवता येतं आणि सॉफ्टवेअरच्या बाबतीतही काही तक्रार नाही, कारण मोटोचा क्लीन UI एक्सपिरियन्स मिळतो. ओके, आता काही जण असे असतात जे एखाद्या ब्रँडशी लॉयल असतात, विशेषतः सॅमसंगचे फॅन. त्यामुळे 20,000च्या बजेटमध्ये चांगला सॅमसंग फोन सांगणं तर गरजेचंच आहे. सॅमसंगचा A35 हा या सेगमेंटमध्ये बेस्ट आहे. एकतर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरासोबत 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. 5000 mAhची बॅटरी मिळते आणि सॅमसंगचा Exynos 1380 प्रोसेसर मिळतो. यातही स्टोरेज 1 TB पर्यंत एक्सपांड करता येते. याचा 8GB 128GBचा व्हेरियंट तुम्हाला 20,000 पर्यंत मिळून जाईल. सॅमसंगचा फोन घ्यायचा आणखीन एक फायदा म्हणजे तुम्हाला यात भरपूर जास्त OS आणि सिक्युरिटी अपडेट्स मिळतात. सो लॉंग टर्म यूजसाठी हा चांगला ऑप्शन आहे. बाकी आतापर्यंत या सेगमेंटमध्ये आपण जेवढे फोन पाहिले त्या सगळ्यात 128GB स्टोरेज होतं. पण तुम्हाला जर जास्त स्टोरेज हवं असेल तर रिअलमीचा नार्झो 80 Pro हा एक चांगला ऑप्शन आहे. 20,000मध्ये यात 8GB रॅम सोबत 256GB स्टोरेज हा ऑप्शन मिळतो. 50 मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा मिळतो. 6000 mAhची बॅटरी मिळते. 80 वॉट चार्जिंग सपोर्ट मिळतं. डायमेन्सिटी 7400 चिपसेट मिळतं. एकूणच बाकीचे फीचर्सही चांगलेच आहेत. त्यामुळे कमी बजेटमध्ये जास्त स्टोरेज हवं असेल तर हाही एक चांगला ऑप्शन आहे. आणि आता या सेगमेंटमधला शेवटचा फोन जो खरं तर गेमर्सला जास्त आवडेल आणि रिअलमी नार्झो प्रमाणे यातही तुम्हाला 20,000मध्ये 256GB स्टोरेज मिळेल. हा फोन आहे पोकोचा X7. 5G फोन आहे. 5500 mAh बॅटरी मिळते. डायमेन्सिटी 7300 अल्ट्रा प्रोसेसर मिळतो. ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. 50 मेगापिक्सेलचा मेन आणि 20 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. दिसायलाही हा फोन एकदम स्टायलिश आहे आणि पोकोचे फोन हे गेमिंगसाठी चांगले ऑप्टिमाइज केलेले असतात. सो लाईट गेमिंगसाठी देखील हा बेस्ट ऑप्शन आहे. बाकी याचं 8GB 128GB व्हेरियंट 18,000 मिळतं. तर 8GB 256GB व्हेरियंट हे 20,000 मिळत आहे. तर मंडळी, सध्याच्या घड्याळ तर 20,000च्या आत हेच काही चांगले ऑप्शन्स मला वाटले. तुम्हाला मोबाईलमधली कोणती गोष्ट जास्त महत्त्वाची वाटते त्यानुसार यातला कोणता फोन घ्यायचा आहे तुम्ही ठरवू शकता. तुम्हाला जर टेलिफोटो कॅमेरा आणि फोनचं डिझाईन जास्त महत्त्वाचं असेल तर CMFचा ऑप्शन चांगला आहे. बॅटरी जास्त महत्त्वाची असेल तर ओप्पो आणि रिअलमी P4 निवडू शकता. लुक, डिस्प्ले आणि क्लीन UI हवा असेल तर मोटोचा फोन बेस्ट आहे आणि ब्रँड व्हॅल्यू आणि लॉंग टर्म यूजसाठी सॅमसंग बेस्ट आहे.
स्टोरेज जास्त हवं असेल तर Realme Narzo किंवा Poco X7 तुम्ही घेऊ शकता. बाकी तुम्हाला यातला कोणता फोन जास्त आवडला किंवा मग आमच्याकडून कुठला फोन मिस झाला असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी टेकबारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.